हा त्यांची भाषा आमदार आहे. त्या बिचारा प्रशांत आंबे आता उद्या कोल्हापूरला मी भेटन त्याला म्हणे तुला तरवालीनी कापतो, तुला पानसरेकडे पाठवतो, तुझ्या आईला अमुक, तुझ्या बायकोला तमुक. बाई संस्कृती एकनाथ शिंदेच्या आमदाराची. गृहमंत्री झोपलेत का? देवेंद्र फडणवीस हे आमदार कुणाचे? हे कुणालाही फोन करून शिव्या देणार आणि ते आम्ही सहन करणार. याद राखा, हा कोणी चिरकोट संजय गायकवाड आहे, त्याला आमचा इशारा आहे. प्रशांत आंबीच्या केसाला जरी हात लागला तर याद राखा, राहिलेले 4 केस सुद्धा डोक्यावर राहणार नाही. तेवढी ताकद या महाराष्ट्रात आंबेडकरी समाजाची. लक्षात ठेवा. कुणाला ललकारताय, कुणाच्या विरोधात जात आहे? अरे त्या पोराला मानावं लागेल. काय उत्तरं दिलेत? 13 मिनिटांमध्ये एकही शिवी दिली नाही. तो एवढाच म्हणला, अरे बाबा मी झोपडपट्टीचा लय शिव्या देऊ शकतो रे. बरं झालं त्यांनी पट्टा सुरू केला नाही, तर त्याच्याकडे काय नामदेव ढासळच होता सगळा. अरे आमच्याकडे किती शिव्या आहेत राव. करत होता तू विधान भवनात. स्वतःच्या बुलढाण्याला 4 गेट लावले, 2-4. एकाला प्रतापगड नाव, एकाला अमुकगड नाव, आणि कमानीला गेटाला नाव कुणाचं? गडाचं. आणि बुलढाण्याच्या मध्ये काय विक्री? दारू, बियर बार. गडावर हे चालायचं महाराजाच्या. कोण करतंय अपमान? कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव काय मला सांगा? काय नाव आहे? मग हे काय झोपला होता का? हे सरकार झोपलं होतं का? एकनाथ शिंदे झोपलेले आहेत का? देवेंद्र फडणवीस झोपलेले आहेत का? कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव शिवाजी आहे. शिवाजी विद्यापीठ का ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केलं नाही? हा प्रश्न तरी यांनी का विचारला नाही? हा प्रश्न मी विचारतोय. काय केलं नाही? नाही करू शकत. भांडण काढायचंय, चर्चेत यायचंय, अशोक करात फाईल दाबायची. त्या अशोक करात फाईलची चौकशी झाली तर दीपक केसरकर 1 मिनिटात हात जातो. म्हणून काय करायचं? तर गरीबाला शिव्या द्यायच्या. अरे गरीब नाहीत रे. सांगली, कोल्हापूर, आंबेडकरी आणि कम्युनिस्टाची तुम्हाला ताकद माहीत नाही. कुणालाही अंगाव घ्या, पण आंबेडकरी आणि कम्युनिस्टाला जर अंगाव घेतलं तर तुमची पळता भुई होईल. एवढी ताकद या महाराष्ट्रात. लक्षात ठेवा.